हा डाईस आहे. डाईस हा टॉपिक आहे. टॉपिक एकदम स्टार्टिंग पासून तुम्हाला सांगतो की बघा डाईस पृष्ठभागाला असेल 6, बाजू 12, कोपरा. तर ज्या वेळेस ठोकळा दोन प्रकार आहेत. किती? दोन. एक प्रमाणित आणि एक साधारण. ज्या वेळेस ठोकळा प्रमाणित राहतो तर ते मानक भाषा म्हणतात किंवा प्रमाणित. त्यावेळेस दोन पृष्ठभागांची बेरीज किती असते? 7. दोन्ही विरुद्ध पृष्ठभागांची बेरीज 7 असते. ठीक. म्हणजे विरुद्ध म्हणजे कशी बघा, आता हा वरला भाग, हा खालला भाग. इथे 4 असतात, इथे किती राहणार? खाली 7. ठीक. ज्या वेळेस दुसऱ्या प्रकारे साधारण भाषा, ज्यावेळेस साधारण भाषा राहते त्यावेळेस शेजारील पृष्ठभागांची बेरीज किती असते? 7. ठीक. विरुद्धने किती? म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवा बघा, प्रमाणित असणार विरुद्ध बेरीज 7, साधारण असणार शेजारील बाजू 7. ठीक. म्हणजेच काय, आता ही वर आणि खाली. आता इथं समजा इथं 4 आहे, इथं खाली आता काय आली? 7. एकूण 7. ज्या वेळेस शेजारी पृष्ठभागांची बेरीज 7 तेव्हा साधारण ठोकळा. ज्यावेळेस विरुद्ध पृष्ठभागांची बेरीज 7 त्यावेळेस मानक ठोकळा. ठीक आहे. बघा आता डाईस एक चॅप्टर पण शिकलो, समजा कोणता? साधारण भाषा आणि प्रमाणित भाषा. आता पुढचा टॉपिक असा आहे की ज्यावेळेस दोन आकृती दिलेल्या असतील आणि त्या आकृतीत एक अंक समान असेल, एक अंक समान असेल तेव्हा दोन्ही आकृतीचा तो समान अंक केंद्रस्थानी घ्यावा आणि इतर अंक गडाच्या काढ्या दिशेने फिरवावे. म्हणजे काय विषय म्हणजे बघा, आता या इथं 2, इथं 4, इथं 5. ठीक आहे. इथं 5, इथं 1 आणि इथं 3. ठीक आहे. आता काय विषय, आपण काय म्हणतो की एक अंक समान. किती अंक समान आहे? आता 2, 4, 5, 5, 1, 3. ठोकळा पृष्ठभाग किती आहे? 6. आता समान अंक कुठे दिसतोय? हा 5 आहे, हा 5. त्याला केंद्रस्थानी घ्यायचं, क्रमांक करून घ्यायचं. ठीक. मग दोन आकृती काढायच्या. याला आकृती क्रमांक 1, या आकृती क्रमांक, बरोबर. एक रेल्वे डब्बा काढायचा. ठीक. काढला. त्याच्या इंजिन मध्ये लिहायची आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक. आता हे झाली रेल्वे. 1, 2. किती डबे पाहिजे रेल्वे इंजिन सोडून? 3. किती पाहिजे? 3. मग आता आकृती क्रमांक 1 आहे, त्याचा समान अंक आहे, त्याचा पुढील अंक गडाच्या काढात फिरवायचा. 5 च्या पुढे काय आहे? 4. आकृती क्रमांक 1. 5 च्या पुढे काय आहे? 4. 4 च्या पुढे 2. आता 5 च्या पुढे 3 च्या पुढे, बरोबर. मग ज्या संख्या अंश छेदाच्या याच्यात दिसतात तुम्हाला, त्या संख्या एकमेकांच्या विरुद्ध असतात. काय असतात? विरुद्ध. 4 च्या विरुद्ध, 2 च्या विरुद्ध. आता 5 च्या विरुद्ध अशी संख्या असते की ती अदृश्य असते. पृष्ठभाग किती आहे? 6. किती आहे? 6 दिसतोय का? ही संख्या समजते.
इथे लिहून घ्या हॅशटॅग करून. समान अंका समोर जी संख्या आकृतीत नसते ती संख्या समान अंकाच्या विरुद्ध ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की या आकृती क्रमांक 1 आकृती क्रमांक 3 2 1 पहिल्या आकृतीत 2 4 7 दुसऱ्या आकृतीत. आता 6 च्या विरुद्ध कोणता अंक येणार असा प्रश्न आहे. आता ऑप्शन बघा. आता एक निश्चित आहे. आता ऑप्शन मध्ये बघ समजा 2 4 1 3 किती ऑप्शन मध्ये ऑप्शन ए 2 4 1 आणि बी ला 3 बरोबर. समजा असा प्रश्न आहे तुम्हाला येते नसलं तर तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन मध्ये उत्तर काढू शकता. आता बघा 6 च्या विरुद्ध विचारल्यामुळे 2 आणि 4 त्याच्या विरुद्ध येणार नाही 100%. त्याच्यामुळे 2 आणि 4 काय झालं इलिमिनेशन झालं. ते येऊ शकत नाही. आता शेजारी जे अंक शेजारी तो ऑप्शन येऊ शकत नाही. आता राहिलं काय सी आणि डी त्यात ए ऑप्शन 3. आता बघा जो अंक समान आहे त्याला राऊंड करायचं. ठीक. आकडीचा डब्बा काढायचा 2 आकृती क्रमांक 1 आकृती क्रमांक 2. ठीक. जो समान अंक आहे आकृती क्रमांक 1 चा 2 चा त्याला संबंध लिहायचा हा 2 हा 2 बरोबर. आता आकृती क्रमांक 1 इथे तो समान अंक असतो त्याचा पुढील अंक काय करायचा घड्याळाच्या काट्याने फिरवायचा. 2 च्या पुढे काय 1 1 च्या पुढे काय 3 बरोबर. तर फिरवायचा लिहा अंक असं करा. हा आता 2 च्या पुढे काय 6 6 च्या पुढे काय 4. आता 6 च्या विरुद्ध विचार नसतात. आता जे अंश आणि छेदाचे अंक असतात ते एकमेकांचे काय असतात विरुद्ध दिशेने असतात. ठीक आहे. आता 1 च्या विरुद्ध गुणला आता मग 6 3 च्या विरुद्ध 4 आणि 2 च्या विरुद्ध जी संख्या अदृश्य संख्या कोणती आहे 5 म्हणजे ऑप्शन काय उत्तर तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन सुद्धा प्रश्न असा पद्धतीने सोडवू शकता. बघा प्रश्न असा आहे आकृती क्रमांक 1 मध्ये 5 4 3 2 1 3 ऐसा होते. आज समजा ऑप्शन बघू आपण. ऑप्शन ए पकडा 6 बी पकडा 2 सी पकडा 1 आणि डी पकडा कोणा विरुद्ध 4 विरुद्ध डी पकडा 5 असा ऑप्शन बघ. समोर प्रश्न आला समजा आता आकृती 1 आकृती 2 तर काय विषय जो समान अंक असतो 3 समान अंक त्याला राऊंड करून घ्यायचं. ठीक. राऊंड केल्यानंतर आकृती क्रमांक 1 आकृती क्रमांक 2 जो समान अंक असतो आकृती 1 चा 2 चा तो त्याच्यापुढे लिहून घ्यायचा. ठीक. त्याच्यावर 2 बॉक्स पाडायचे. आता 3 च्या विरुद्ध विचारलंय का 4 च्या 4 च्या. आता 4 च्या विरुद्ध विचारलं म्हणजे 4 च्या विरुद्ध 3 पण येणार नाही 5 पण येणार नाही 5 जागा कॅन्सल होतो तो शेजारी बरोबर. आता तो समान अंक 3 आहे त्या समान अंकाच्या विरुद्ध जो अंक अदृश्य असतो जो दिसत नाही तो अंक कुठे असतो समान अंकाच्या विरुद्ध. आता अदृश्य अंक कोणता आहे 6 तो पण 4 च्या विरुद्ध येणार ऑप्शन क्रमांक 1 पण कॅन्सल होतो.
राहिला 1 आणि 2. आता आपण आपल्या पद्धतीने सोडवू. आता 3 च्या पुढे काय आहे? 4. 4 च्या पुढे काय आहे? 5. 3 च्या पुढे काय आहे? 1. 1 च्या पुढे काय? ज्या संख्या अंश छेदाला असतात त्या संख्या एकमेकांच्या विरुद्ध असतात. तर 4 च्या विरुद्ध काय आला तर 1. 5 च्या विरुद्ध 3 च्या विरुद्ध 6, जो की अदृश्य असतात. ठीक आहे ना? इथं परत लिहितो. समान अंकाच्या विरुद्ध अदृश्य जो अंक आकृतीत नसतो तो अंक असतो. आता ज्या वेळेस आता मागचं उदाहरण आपण काय शिकलो की ज्या वेळेस आकृतीत एक अंक समान, आता किती अंक असतील समान? 2. ज्यावेळेस 2 अंक समान असतात त्यावेळेस काय करायचं माहिती का? ज्या 2 अंक समान असताना त्याच्या बाजूला जे एक अंक जो असमान असतो ते एक अंक समोरच्या एकमेकांच्या विरुद्ध असतात, आकृतींच्या विरुद्ध असतात. समजा आता इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 1 आहे, इथं 3. ठीक आहे. आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक बरोबर. आता इथं 2, इथं 2, इथं 1, 4, इथं 4. आता अंक किती समान आहे? 4. आणि आता हे जे 2 शिल्लक अंक आहेत 1 आणि 3 एकमेकांचे काय असते? विरुद्ध. समजा 1 च्या विरुद्ध विचारला तर 1 च्या विरुद्ध काही 2 आणि 4 एकमेकांच्या विरुद्ध येऊ शकत नाही कारण शेजारी आहेत. बरोबर. अशा वेळेस जर तुम्हाला किती अंक काय कोणते अंक काय 5 आणि 6 बरोबर ना? आता 2 च्या विरुद्ध एक तर 5 येऊ शकतो, एक तर 4 येऊ शकतो. 4 च्या विरुद्ध एक तर 5 येऊ शकतो, एक तर 6 येऊ शकतो. ठीक आहे ना? म्हणजे समान अंकांच्या विरुद्ध जे 2 अंक काय असतात ते दोन पैकी कोणतं तरी येऊ शकतं. आता समजा जर 5 च्या विरुद्ध विचारलं तर 2 आणि 1 तर 4. 6 च्या विरुद्ध विचारलं 1 तर 4 1 तर म्हणजेच ज्यावेळेस 2 अंक आपण समान असतील त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे 2 अंक शिल्लक असतात ते अंक एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि जे 2 अंक गायब असतात ते 2 अंक समान अंकांच्या विरुद्ध येऊ शकतात. म्हणजे 2 च्या विरुद्ध 5 किंवा 6, 4 च्या विरुद्ध 5 किंवा 6 किंवा 5 च्या विरुद्ध 2 किंवा 4 आणि 6 च्या विरुद्ध 2 किंवा 2. हे बघा आता समांतर कोणकोणते? 1 3 आहे. आता प्रश्न काय विचारलाय? 4 च्या विरुद्ध. आता शिल्लक कोणता अंक आहे? 4. इथं काय 2. तो 100% तर 2 च्या विरुद्ध आलाच. ठीक. तर प्रश्न असता की 3 च्या विरुद्ध कोण आहे? कोणकोणते अंक गायब आहे? 5 आणि 6. बेस्ट. जे अंक गायब असतात ते कोणाच्या विरुद्ध? समान अंकाच्या विरुद्ध. जर तुम्हाला 6 च्या विरुद्ध अंक विचारला असता कोणाच्या विरुद्ध? कोणाला असतो मग? 3 आणि 1. समान अंक 3 आणि 1 ना? 3 आणि 1. बरोबर. बरोबर ना?
इथून आता 8 बॅचला प्रत्येक बॅचला ऑनलाईन युट्यूबवर प्रत्येक व्हिडिओ तुमचा आता इथं शिकवलं तुम्हाला अपलोड केला जाते. ठीक आहे, तिथं नाही समजत पण ऑफलाईनला तुम्ही ऑनलाईन बघू शकता. ठीक आहे, भेटूया.